त्याच्यामुळे आज आम्ही www.kudadeshkar.com म्हणून जगासमोर गेलो. त्याचबरोबर दुसरं एक नाव आहे चिरंजीव हावे. ओके 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 धन्यवाद. ओके ओके थँक्यू व्हेरी मच. कार्यक्रम फार चांगला झालेला आहे. मंडळी नमस्कार. थोडं गरम होत असेल, सांभाळून घ्या. सभाशास्त्रात सर्वात महत्त्वाचा प्रोटोकॉल. सभाशास्त्रात सर्वात मोठा प्रोटोकॉल. मी आता प्रोटोकॉलप्रमाणे उदय सामंत साहेब त्यांच्याशी बोलणार आहे. पहिल्यांदा सामंत साहेब, मी तुमचं स्वागत करतो. गेल्या वर्षी पण मी तुमचं प्रबोधनच्या व्यासपीठावर स्वागत केलं होतं आणि पुढच्या वेळेला मी ज्यावेळेस स्वागत करीन त्यावेळेला तुम्ही निश्चित मंत्री झालेला असाल. मी नुसतं म्हटलं म्हणून तुम्ही टाळ्या वाजवल्या आणि होणार ते. हा दिवस आता हा दिवस जवळ आलेला आहे. कालच्या परवाच्या दिवशीच्या नवाकाळमध्ये एक बातमी होती, पुलोद पॅटर्न राबवला जात आहे. पुलोद पॅटर्न पुष्कळ लोकांना तो माहिती नसेल. जे माझ्यासारखे आहेत त्यांना तो कल्पना आलेली असणार. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा लोकप्रिय आमदार 2004-2009 दोन वेळा निवडून आले. कोकण रत्न पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. सगळ्या संस्थांवरती त्यांचं हे आहे आणि भलती लोकप्रियता आहे. हो, मी गेल्या वर्षी पावसाला गेलो होतो. 26 डिसेंबर मला वाटतं तुमचा वाढदिवस आहे. तर त्या दिवशी तिकडे त्यांनी 8 कामांचं उद्घाटन केलं. वर्धक संघाच्या वतीनं आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित आदरणीय सतीश सामंत साहेब, आदरणीय त्या संघाचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष, चिटणीस, त्यांनी मला निमंत्रण दिले ते सर्व मंडळी आणि मोठ्या संख्येनं उपस्थित ज्ञाती बांधव, बंधू आणि भगिनी. आताच मला भाषणाला उभं करताना सांगितले की काहीतरी आपण वेगळंच करूया. माझं तर म्हणणं आहे सगळे एकत्र येऊन मुंबईत काहीतरी वेगळंच करूया. कारण मी ज्या मतदारसंघामधून निवडून येतो तिथं आपला ज्ञाती बांधव जर सामंतसाहेब आपण बघितला तर आपण चटणीला पुरणार नाही आपल्या मालवणी भाषेमध्ये. तरी तिथल्या लोकांनी मला 2दा विधानसभेमध्ये जाण्याची संधी दिली. मी मगाशी बोलत असताना सांगितलं की मुंबई हे फार मोठं मीडिया सेंटर आहे आणि मुंबईमध्ये जे घडतं त्याचे पडसाद संपूर्ण भारतामध्ये उमटतात. मला सगळ्या ज्ञाती बांधवांना एक कळकळीची विनंती करायची आहे की ज्या संख्येनं आज आपण जमलोय आणि मी माहिती घेतली की या मुंबईमध्ये आपले ज्ञाती बांधव किती आहेत. मला असं सांगण्यात आलं की एवढे ज्ञाती बांधव आहेत की आपण जर ठरवलं तर एखाद्या कॉर्पोरेशनला बहुमतानं निवडून देऊ शकतो आणि एखाद्या कॉर्पोरेशनला मातीत घालू शकतो. एवढी ताकद आपली मुंबईमध्ये फक्त एकत्र येण्याची गरज आहे. परंतु एकत्र आणण्याची जबाबदारी काय माझी नाही, कारण नंतर परिस्थिती अशी व्हायची की आमदार इथे या ठिकाणी बोलून गेलाय त्याची जबाबदारी आहे. कारण जे दुनियेकडे नाही ते आपल्याकडे आहे, ती म्हणजे विद्वत्ता. आणि म्हणून या विद्वत्तेचा उपयोग करून आपण जर एक संघ झालो, एक दिनाने या मुंबईमध्ये आपण जर एकत्र राहिलो तर मी मगाशी आकडेवारी सांगितली सामंतसाहेब की रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा खासदार हे कुडाळ देशस्थ गौड ब्राह्मण आणि सारस्वत ठरू शकतात एवढी मतदारांची संख्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. परंतु आम्हा सगळ्यांचंच दुर्दैव आहे की आम्ही सगळेच हुशार असल्यामुळे आम्ही एकत्र येत नाही. ते काय येत नाही, कशामुळे येत नाही मला माहित नाही. परंतु आपण कुठेतरी एकत्र आलं पाहिजे. आज छोटे ज्ञाती देखील एकत्र येत आहेत. त्यांच्यासाठी हक्कानं गव्हर्नमेंटशी भांडतायत, म्युन्सिपालिट्यांशी भांडतायत, महानगरपालिकांशी भांडतायत. परंतु जोपर्यंत पॉलिटिकल माणसाला आपली स्ट्रेंथ कळत नाही, आपली किती ताकद आहे कळत नाही, तोपर्यंत आपल्याला उपेक्षितच ठेवलं जाणार. कृपा करून आरक्षणाचा विषय नको, नाही तर उद्यापासून आपण पण आरक्षण मागू. परंतु आपल्या विद्वत्तेमध्ये आरक्षण येणार नाही ही जर जबाबदारी आपण सगळ्यांनी मिळून घेतली तर खरोखरच या मुंबईमध्ये नाही तर संपूर्ण कोकणपट्ट्यामध्ये आपण आपल्याला जे पाहिजे ते करून घेऊ शकतो. एवढी ताकद आपल्या विद्वत्तेमध्ये, आपल्या मनगटामध्ये.
नमस्कार. ज्ञातीच्या स्नेहसंमेलन आणि कौतुक सोहळ्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष त्यांचं एक तडपदार भाषण आपण आता ऐकलं. ते माननीय उदय सावंतजी, सन्माननीय व्यासपीठ, उज्ज्वल यश संपादन केलेले विद्यार्थी आणि विद्यार्थिनी, बंधू आणि भगिनी, प्रथम या समारंभात मला प्रमुख पाहुणे म्हणून बोलावल्याबद्दल मी या कार्यक्रमाचे संमेलनाचे संयोजक त्यांचे मी मनस्पूर्वक आभार मानतो. ज्यांनी या कार्यक्रमामध्ये बहुमोल बक्षिसे मिळवली त्यांचे मी अभिनंदन करतो व त्यांना भविष्यकाळात याहीपेक्षा उज्ज्वल यश मिळो ही मी ईश्वराचरणी प्रार्थना करतो. तसेच आपल्या विविध कलागुणांचे दर्शन देणारे त्यांचेही कौतुक करून ते भविष्यकाळात उत्तम कलाकार हो अशी मी ईश्वराचरणी प्रार्थना करतो. खरं तर मराठीमध्ये भाषण करायची ही माझी पहिलीच खेप आहे. त्यामुळे मी जरा इंग्रजी माध्यमातून माझं शिक्षण झाल्यामुळे मराठीमध्ये बोलताना मी जरा अडखळतो. त्यामुळे माझ्याकडनं काही चुका झाल्या तर माफ करा. इथे जमलेल्या तरुणासमोर मी माझे काही विचार मांडू इच्छितो. तरुण हा उद्याच्या भारताचा आधारस्तंभ आहे. कारण भारतामध्ये आज 50% जास्त लोकसंख्या जी आहे ती तरुणाची आहे. म्हणजे 25 वर्षाच्या खालच्या लेस दॅन 25 इयर्स 50% जास्त आज जी लोकसंख्या आहे ती तरुण आहे. इंडिया इज ब्लेस्ड विथ व्हॉट वी से डेमोग्राफिक डिव्हिडंड. म्हणजे काय की जेव्हा देश यंग असतो म्हणजे त्याचं ॲव्हरेज एज कमी असतं त्याची पुढे प्रगती होणारच आहे. म्हणजे आज आपण देश बघतो, जर्मनी बघतो, जपान बघतो, इटली बघतो, म्हणजे हे युरोपियन देश हे सगळे आवश्यक आहे. कारण जरी आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे हा स्ट्रेंथ आहे, यूथ हा आपला स्ट्रेंथ आहे, तरी देखील हा यूथ जो आहे त्याच्यासमोर काही ड्रीम्स असायला पाहिजे. इनफॅक्ट मला एक आपले जे माजी राष्ट्रपती डॉक्टर अब्दुल कलाम त्यांचे इग्नायटेड माइंड एक छान पुस्तक त्याने लिहिलं आहे यूथला ॲड्रेस करून. पाहुणे श्री सतीश बाळकृष्ण सामंत यांनी आपला बहुमोल वेळ देऊन कार्यक्रमास उपस्थिती लावली व आपले मार्गदर्शनपर विचार आपल्या समोर ठेवल्याबद्दल मंडळातर्फे मी ह्या दोघांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आज आपल्या समोर विविध रंगी कार्यक्रम सादर करणारे स्त्री पुरुष व बाल कलाकार यांनी आपल्या दैनंदिन व्यस्त दिन क्रमातून वेळ काढून सराव केला उत्तम प्रकारे आपले मनोरंजन केले. त्या सर्व कलाकारांचे विशेष आभार. सर्वांचा आवाज तुमच्यापर्यंत योग्य प्रकारे पोहोचवण्यास मदत करणारे राज सावंत यांचे मनपूर्वक आभार. आजच्या कार्यक्रमासाठी जागा उपलब्ध करून देणारे सुविद्या शाळा व्यवस्थापनाचे आभारी आहोत. वधूवरांसाठी इंटरनेटची सुविधा भाऊजी कशी मी राखो तुमची महरजी हे बसा राऊजी या राऊजी बसा भाऊजी या राऊजी तुम्ही बसा भाऊजी कशी मी राखो तुमची महरजी हे बसा राऊजी वळख जुनी धरून मनी वळख जुनी तुमची धरून मनी काय करो सांगा मी अहरजी हे बसा राऊजी तुम्हा बघून डावा डोळा झाकला तुम्हा बघून डावा डोळा झाकला पडदा लाजचा
पडदा लाजचा लाजचा फेकला पडदा लाजचा लाजचा फेकला पडदा लाजचा लाजचा फेकला गुल हौशी तुम्ही मी अशी गुलछडी तुम्हासाठी नटून नाच राहीन खडी तुम्हासाठी नटून नाच राहीन खडी अशी रोखा नजर त्यात भरलं जहर त्यात भरलं जहर अशी रोखा नजर त्यात भरलं जहर घोट घेऊन जो ह्यो माझा झिंगला घोट घेऊन जो ह्यो माझा झिंगला पडदा लाजचा पडदा लाजचा पडदा लाजचा लाजचा फेकला पडदा लाजचा लाजचा फेकला पडदा लाजचा लाजचा फेकला झुंबराला दुःख माझा तांगल नको परवाता माझ जीन लुटा माझ जीन लुटा नको परवाता माझ जीन लुटा असा जुगार उलटा मी हो मांडला असा जुगार उलटा मी हो मांडला पडदा लाजचा पडदा लाजचा पडदा लाजचा लाजचा फेकला पडदा लाजचा लाजचा फेकला पडदा लाजचा लाजचा फेकला या राऊजी बसा भाऊजी या राऊजी तुम्ही बसा भाऊजी कशी मी राखो तुमची महरजी कि बसा राऊजी कि बसा भाऊजी कि बसा राऊजी जो सपनों में आया कौन है जो दिल में समाया